वेलकम टू अनफिल्टर पांडे जी। हमारा आज पहला पॉडकास्ट है और पहले ही पॉडकास्ट में हमारे जो मित्र है प्रवीण शेटे, महाराष्ट्र के रहने वाले, सातारा के गांव से आते हैं, बट इनका जो है मुंबई से ही सारा नाता जोड़ा है, काला चौकी से। बट आगे भी जाके आज एक्चुअली पहला पॉडकास्ट जब चालू कर रहे हैं क्योंकि हमारा दोस्त का लास्ट डेट है आज ज्वाइनिंग का JSW सिल्वर फील्ड से। हम इनका एक्सपीरियंस पूरा चाहते हैं, कैसा एक्सपीरियंस रहा है इस कंपनी के बारे में। तो प्रवीण जी थोड़ा रोशनी डालेंगे आपको ये 1.5 साल कैसा रहा, मतलब जितना मुझे पता है बेहतरीन तो नहीं रहा है इस कंपनी में, बट तो भी कैसा रहा है। मैं कंपनी के बारे में नहीं पूछ रहा हूँ आपसे, जो यहाँ आपके मित्रगण रहे, क्योंकि आपने मुझे बोला कि जो लास्ट मुझे कैसा तो लग रहा है, भले मैं 1.5 साल रहा हूँ बट मुझे कैसा तो फील हो रहा है, अजीब सा फील हो रहा है यहाँ से जाने के लिए। तो वो क्या बॉन्डिंग थी जो ऐसा आपको फीलिंग चालू हुआ, थोड़ा बता सकते, थोड़ा उस पर रोशनी डालिए आप। तुम्हाला पाहिजे तर मराठीमध्ये बोलू शकता, मला मराठी पण चांगली येते। पांडेजी एक गोष्ट आहे, जर जी गोष्ट कम्फर्ट झोन मध्ये असते ती चालायला सुरळीत चालते पण आपल्याला मजा येत नाही। अच्छा ठीक आहे, JSSL मध्ये आता आपलं जो वर चाली चॅलेंजेस मेन आहेत, पण चॅलेंजेस फेस करताना आपल्याला वाटतं की चॅलेंजेस आहेत, तेव्हा आपल्याला वाटतं की तेव्हा आपल्याला खूप कष्ट असतात, मनाला कष्ट असतात, मानसिक ताण येतो, शारीरिक ताण येतो, पण ती गोष्ट चॅलेंज कम्प्लीट केल्यानंतर जे समाधान आहे, सॅटिस्फॅक्शन आहे, ते एक ते आपल्याला एकदम लाईफ टाइम पर्यंत आपल्याला शेवटपर्यंत राहतं। ती गोष्ट मला भरपूर JSSL मध्ये करायला भेटलं ऑलमोस्ट। आणि JSSL मध्ये मी फर्स्ट टाइम माझं एक ड्रीम होतं जे माझे फादर कम्प्लीट नाही करू शकले, मी कम्प्लीट नाही म्हणजे हे नाही करू शकले, ते लीडर बॉल क्रिकेटचं खेळायचं, ते JSSL थ्रू माझं झालं। ते आय एम ऑलवेज ग्रेटफुल की ते एक माझ्या लक्षात कायम राहील की पहिल्यांदा लीडर बॉल मी JSSL मुळे केलं। बाकी आपलं वर्क म्हणजे आता तुमच्यासारखे पांडेजी सारखे मित्र, स्वप्नील सारखे, नागेश, राजेंद्र, हे म्हणजे आपले लेवलचे, म्हणजे जे ज्युनियर किंवा सिनियरचे सिनियर आहेत, पण ते त्यांचं एक काम करताना पण आपले खेळीमेळीचं वातावरण, त्यामुळे पण काम करायला थोडी मजा येते। ऍटलिस्ट काम तर लोड असतं, उद्या येणार आहे, याच्यावर हे करायचंय, ह्याचा मेल आहे, त्याचा मेल आहे, पण तुम्ही येणार, बाकी काय थोडंसं बोलणार, हे करणार, तो आपला रिलॅक्स वेळ, तो वातावरण, तो ऍटलिस्ट टाइम निघून जातो। त्यामुळे तुमच्यासारखे सहकार्य असल्यामुळे थोडंसं मदत झाली। आणि बाकीचे आमचे सिनियर्स पण आहेत, कौशिक सर आहेत, अनुराग सर, शशी सर, त्यांच्याकडून प्रत्येकाकडून एक वेगवेगळी शिकण्यासारखं आहे। म्हणजे कौशिक सर एकदम टॉप, म्हणजे एकदम कुठेही आपल्याला म्हणजे सगळं डॉक्युमेंट टेकते जे आहे त्या प्रकारे, आणि परत एकदम कट टू कट, म्हणजे सिस्टमॅटिक, कुठेही काही आपलं लूप होल राहता नाही आला पाहिजे असं। अनुराग सर आहेत ते म्हणजे ऑलमोस्ट सिस्टमॅटिक, सगळं एकदम काम सिस्टमॅटिक राहिलं पाहिजे। त्यांची एक गोष्ट मला म्हणजे हे आवडते, काम करतो आपण लेबर सारखं काम करतो, ठीक आहे, पण ते लेबर सारखं काम करताना बाकीचे पण असतात, काही व्यक्ती असतात की आपल्यावर ते हल्ला करतात, आपण ते काम न करता आपण त्यांच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे की आपण त्यांना जस्टिफाय केलं पाहिजे, आपण त्यांना बॅकफायर केलं पाहिजे, की फक्त काम करून पण नाही। ती एक गोष्ट म्हणजे आहे की आपण बोलतो आपण कशाला त्यांच्याकडे द्यायचं, आपण त्यांना नेग्लेज करतो, पण ती गोष्ट इम्पॉर्टंट आहे की आपण त्यांना दाखवून दिलं पाहिजे की ऍटलिस्ट म्हणजे समोरचा फायदा घेणार नाही व्यक्ती। बाकी आणि शशी सर पण आहेत की एखादं झोकून घेतलं काम त्यांनी, ऑलमोस्ट स्टील मध्ये तर पूर्ण झोकून काम कसं करायचं तर ते त्यांच्याकडून करावं आहे, म्हणजे असा चांगला एक्सपिरियन्स आलेला आहे माझा। तर तुम्ही बहुतेक खूप सारे प्रश्नाच्या मध्ये उत्तर दिले, ऍक्च्युली एकच प्रश्नामध्ये, पण मी बघितलं तुम्हाला तुमची मराठी जास्त कम्फर्टेबल आहे, तर आता पुढच्या पॉडकास्ट आपण मराठीमध्ये कंटिन्यू करूया। माझी मराठी एवढी चांगली नाही, ही गोष्ट आधीच सांगून नाही, पण ऑलमोस्ट नॉन महाराष्ट्रीयन मी ह्यानं म्हणणारच नाही की पांडेजीचं मी आतापर्यंत जो एकदम सुस्पष्ट मराठी असा पांडे म्हणतो, तो एक मी आता तुम्हालाच मी बघितला आतापर्यंत तरी, एवढी चांगली मराठी असते। खूप आभार तुमचा। पण पुढचा प्रश्न असा आहे माझा की जे बॉन्डिंग आहे, ठीक आहे, तुम्ही तुमच्या कंपनी थर्ड आहे, आय गेस थर्ड कंपनी तुम्ही सोडताय आता, थर्ड आहे तुम्ही आता पुढच्या, जसे आपले राजेंद्र आहे, नागेश आहे, सुभाष आहे, आणि खूप सारे आपले व्ह्यूअर असणार जे यंग एजला आहे, तर तुम्ही काय पद्धतीने म्हणणार की जास्त जॉब चेंज केला तर आपल्याला गती भेटते? म्हणजे इकडे ऑप्शन आपले म्हणजे तुम्ही बघतात, इकडे अनुराग सर आहे, कौशक सर आहे, खूप 7 वर्ष 8 वर्ष झाले, आणि इकडे बहुतेक माझ्यासारखं पण आहे की मी 2-2 वर्षामध्ये कंपनी सोडले, बट हा माझी मोठी जास्त कंपनी 3 वर्ष मी थांबलो इकडे। पण राजेंद्र आहे, नागेश आहे, सुभाष आहे, स्वप्नील आहे,
जे लोक आहे तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही काय बोलाल, काय त्याच्यावरती काहीतरी प्रकाश टाका म्हणजे याच्यावरती की तुम्ही जम्प केलं पाहिजे की थांबलं पाहिजे, प्रगती काहीतरी असं कंपनीमध्ये भेटणार काय का, तर त्याच्यावरती व्ह्यू काय तुमचा? एक सुविचार आहे, म्हणजे मी पण त्यांना मानतो, सद्गुरू श्री वामनराव पै. त्यांचा एक सुविचार आहे, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हा डिसिजन आहे तो तुम्हालाच घ्यायचा आहे. तुम्ही तुमच्या नजरेतून तुम्हाला माहिती आहे की तुमची लाईफ कशी लागणार आहे, तुम्हाला माहिती आहे की मी हे केलं की काय होईल, ते केलं की काय होईल. त्यामुळे म्हणजे की तुम्ही जीवनाचे तुम्हाला माहिती आहे की बाकी थर्ड पार्टी ते फक्त बघणार की आपण एक्सेल फाईल मध्ये असते रीड ओनली और एडिटिंग वगैरे. थर्ड पार्टी बाहेर असतात, ते फक्त बघतात बाबा ह्याने काय केलं पाहिजे, त्याने काय केलं पाहिजे, त्याने काय केलं तर त्याचा जो इफेक्ट होतो लाईफ मध्ये तो फक्त बघणार. एक्सपिरियन्स तुम्हीच करणार आहे. म्हणजे तुम्हाला स्वतःला निर्णय घ्यायचा की मी काय निर्णय घेतल्यावर काय होईल आणि काय नाही. मग त्या सिच्युएशनने तुम्हाला ठरवलं पाहिजे की पुढे आपल्याला काय होईल, आपली लाईफ तुम्हाला जास्त बेटर नॉलेज राहील की पुढे आपण चेंज केली तर आपलं बरं होईल की त्याच कंपनीमध्ये राहिलं. हे नॉट इन कंपनी स्पेसिफिक, पर्सनल चॉईस, इट्स अबाउट डेव्हलपमेंट. आपल्याला जसं व्हॉट आय हॅव सीन, आणि डेव्हलपमेंट म्हणजे आपली आर्थिक पण नाही, आपली नॉलेजेबल पण डेव्हलपमेंट. तुम्हाला पाहिजे तर मला ऑइल गॅस इंडस्ट्रीमध्ये जॉब पाहिजे, तुम्ही तिकडे गेले. बेसिकली इट्स नॉट अबाउट मनी, इट्स अबाउट युअर करियर चॉइस ऑल्सो. बरोबर. लाइक तमाशा मूवी में एक सीन रहेगा, शायद आप लोगों ने देखा है कि नहीं देखा मूवी, पता नहीं तमाशा, जब वो बुढ़ा बोलता है रणबीर कपूर को, अरे मैं कौन होता तुझे बताने वाला, तुझे अपनी कहानी खुद लिखनी है, तू बता अपनी स्टोरी. इन शॉर्ट आप वो बोला जाते हो. तमाशा मूवी में एक डायलॉग है, जिसे तमाशा मूवी नहीं देखी, तमाशा मूवी जाके देखिए, बहुत सीखने वाली चीज है. हमको लगता है मूवी से कुछ सीखने नहीं होता, बट है मूवी सीखने लायक. उसमें वो बुढ़ा बोलता है ऐसा कि मैं कौन होता तुझे, मैं बाबा नहीं हूँ, तू अपनी कहानी खुद दिखेगा. इन शॉर्ट आपको वही बोलना है. बाकी के लोग सिर्फ तमाशा देखेंगे. वही मूवी का चीज है, वही मूवी का लोगो भी वही है. तमाशा मूवी इसलिए रखा गया नाम उसका, तुझे अपनी जिंदगी खुद की कहानी लिखनी है. यू आर द राइटर ऑफ योर ओन स्टोरी. अच्छा, आपने मुझे एक सजेशन दिया अच्छा एक मूवी का, तो मैं एक तमाशा मूवी आप जाके देखिए. चलो प्रवीण, बहुत अच्छा लगा हमको आपसे बात करके. मेरा पहला पॉडकास्ट था, मुझे पता नहीं मैं डालूंगा नहीं डालूंगा, बट मुझे प्रैक्टिस भी करनी थी. तो वेल डन, बेस्ट ऑफ लक बडी. पांडे जी, आपको भी बहुत सारी शुभकामनाएं. आई थॉट कि आपके फ्यूचर में यूट्यूब बहुत चैनल आए, उसमें बहुत लाइक्स शेयर हम बोल देंगे. बोल दीजिए पांडे जी, अनफिल्टर्ड पांडे जी को सब्सक्राइब, फॉलो एंड लाइक. फॉलो द अनफिल्टर्ड पांडे जी, सब्सक्राइब, लाइक्स एंड शेयर. चलो बाय.